नांदेड जिल्ह्यामधील गाडेगाव येथे. तर गाडेगाव येथील हे उबाळे काका येतं आणि उबाळे काका तर जवळपास 12 एकर शेती आहे. 12 एकर शेतीमध्ये टोटल हे ऊस लावतात आणि ऊस जवळपास काका 25 वर्षापासून यांचं पारंपरिक पीक म्हणजे ऊस आहे. आणि ऊसामध्ये काकांचं एक विक्रमी उत्पादन आहे आणि पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव फेमस आहे, एक ऊस उत्पादक शेतकरी म्हणून. तर काका कशा प्रकारे ऊसाचं उत्पादन वाढवतात, ऊसाचं कशा प्रकारे नियोजन करतात हे आज आपण काकाकडून ऐकून घेऊया. काका थोडक्यात तुम्ही ऊसाचं उत्पादन कशा प्रकारे वाढवतात ते सर्व शेतकऱ्यांना सांगा. शेतकरी बनून ऊसातले महत्वाचे म्हणजे 30 ते 60 दिवस आहे पाणी नियोजन, खत नियोजन आणि नंतर मशागत. हे जर आपण नियोजन 60 दिवसाच्या मध्ये जर केलं तर चांगलं ऊसाला उत्पादन मिळू शकते. त्याच्याच मध्ये आणखी भर पडण्याकरिता ते जे जेठा आहे ना, त्या जेठाच्या भोवताल जे फुटलेले आहेत ते जेठाच अन्नद्रव्य खाते. जेठा हा 8 फूट वाढल्यानंतर मरून जाते आणि हे जेठा अगोदरच खुडणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण का ते फुटलेला अन्नद्रव्य मिळू शकत नाही, म्हणून हे जेठा असा मोडून टाकणं योग्य आहे. हे मोडल्यानंतर आणखी फुटे फुटतात आणि हे ऊस कमीत कमी 2 किलोच्या वर होऊ शकते. तर काकांनी जे सांगितले ऊस पिकामध्ये सुरुवातीला जेठा निघतो, जेठाच्या बुडामध्ये 3 ते 4 फुटवे निघतात. जर आपण हा जेठा जर मोडला तर नक्कीच आपले हे 4-5 फुटवे येतं त्याचे 25 फुटव्यापर्यंत फुटवे निघतील. आणि हा जो जेठा आहे हा जेठा 8 फूट वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली मरून जाते असं काकाचं म्हणणं आहे. आणि ह्या जेठामध्ये एक ऊस पिकामधलं व्यर्थ आहे आणि जमिनीमध्ये सर्व प्रकारचे अन्नद्रव्य घेते, त्यामुळे हा जेठा उपटायला पाहिजे. हा काका, तर काकाने खूप चांगल्या प्रकारे माहिती सांगितलेली आहे. नक्कीच सर्व शेतकऱ्यांनी हा प्रयोग करा आणि आपल्या ऊस पिकामध्ये भरभराटीचे उत्पन्न घ्या. धन्यवाद. नमस्कार.